आज आपण बनवणार आहोत चिकनला फ्राय करायचं आहे आज. तर मी लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि खोबरं घेऊन तर मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. त्याच्यानंतर इकडे मी लाल मसाला घेतला आहे आणि इकडे हे पावशेर चिकन घेतलेलं आहे. तरी हे मी जे मसाला होता तो वाटून घेणार आहे. तो वाटून झाला आहे. आता इकडे मी हे 2 ते 3 चमचे चिकनचे शेव टाकून घेणार आहेत. हे 3 चमचे मी टाकून घेतलेले आहेत. आता इकडे मी लाल मसाला घेणार आहे. लाल मसाला मी 1 चमचा घेतलेला आहे. आता मी मीठ टाकणार आहे 1 चमचा. आणि त्याच्यामध्ये आता 1 चमचा बाजरीचं पीठ टाकून घेणार आहे. आता मी 1 चमचा घेऊन त्याला मिक्स करणार आहे. याला हळूहळू 2 ते 3 मिनटं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला मी मिक्स करत आहे. आता जवळजवळ हे मिक्स झालेलंच आहे. आता याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे. हळद टाकल्यानंतर पण आपण हे त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे इकडे मी तवा तापत ठेवला आहे. त्याच्यात तेल टाकलं आहे आणि आता हे पीस आपण टाकून घ्यायचे आहे. तर फ्रेंड, तुम्ही ही रेसिपी चिकनची रेसिपी, चिकन फ्राय रेसिपी ना तुम्ही नक्की करून बघा. नक्की तुमच्या मुलांना नक्की आवडेल. आपण चिकनच्या रश्श्याची भाजी तर नेहमीच खातो, पण फ्राय केलेली चिकन तुम्ही नक्की फ्राय करून आणि मुलांना खाऊ घाला. 100% तुम्हाला तुमच्या मुलांना हे चिकन फ्राय नक्की आवडेल. तर मी आता हे सगळे छोटे छोटे पीसेस मी तव्यावर टाकून घेतलेले आहे. तर आपण आता याला पलटी करून घेऊया. एका साईडनी चांगली फ्राय झाल्यानंतर आपण दुसऱ्या साईडला पण फ्राय करायला टाकायचे आहे. तर मी हळूहळू सर्व चिकनला पलटी करून घेणार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल, लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येईल. तर बघा, हे सर्व पलटून झालेलं आहे. तर हे गरमागरम खाण्यासाठी चिकन तयार आहे. त्याला कलर पण बघू शकता तुम्ही, किती छान असा आलेला आहे, ब्राऊन कलर. आणि जास्त गॅस फुल नाही ठेवायचा आहे. मीडियम आचवर याला उलटं पालटं करायचं आहे आणि छान असं पैकी शिजू द्यायचे आहे. पण खाण्यासाठी हे गरमागरम तयार झालेले आहे. आता आपण इकडे चिकनचं रश्श्याची भाजी करून घेऊया. त्याच्यासाठी मगाशी मी अद्रक, लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर घालून वाटण करून घेतलेलं होतं. ते आता मी ह्या पातेल्यात टाकणार आहे. पातेल्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलं होतं आणि आता हे खोबरं आणि लसणाची पेस्ट पूर्णपणे मी चांगले तेलामध्ये फ्राय करून घेणार आहेत. याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं मिक्स करायचं आहे. याला आता हळूहळू मिक्स करत राहायचं आहे चमच्याने. इकडे मी आता लाल मसाला, काळा मसाला, तुमच्याकडे असेल ते चिकनचे जो मसाला बाजारात भेटतो तो तुम्ही तोसुद्धा टाकू शकता, किंवा घरगुती जो मसाला आहे तोसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर मी हा घरी बनवलेला मसाला होता. आता यात मी लाल मसाला टाकलेला आहे. आणि त्या मसाले टाकून मिक्स केलेला आहे. आता इकडे मी चिकन शिजून घेतलेलं आहे. तर हे चिकनचे पीस मी आता इकडे पातेल्याला तेल सुटायला लागले आहे. त्याला परत एकदा मिक्स करून घेते.
आता हे चांगल्या पद्धतीने तेल सुटायला लागले आहे, तर मी इकडे चिकनचे तुकडे मी पातेल्यामध्ये आता टाकून घेणार आहे. सर्व जेवढे पीस आहे, जेवढे आपल्याला रश्श्याची भाजी बनवायची आहे तेवढे पिसाचे तुकडे मी त्यात टाकले आहे. आता चिकनचे पीस टाकून मी त्याला चांगलं मिक्स करत आहे. आता हे सर्व पीसेस मी याच्यात टाकून घेतले आहे पातेल्यात. हे बघा किती मस्त असं. आणि आता हे पीसेसला चांगलं तळू दिले. आता हा रस्सा आहे हा पण मी पातेल्यात टाकणार आहे. आता हा मी टाकून घेतलेला आहे. तर हे बघा गरमागरम भाजी चिकनची उकळू द्यायची आहे आणि खाण्यासाठी रेडी आहे.